नमस्कार मंडळी, मी अंश कोणी तुमचा पुन्हा स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल गोष्ट आयुष्यामध्ये। तर आज आपण जाणार आहोत माथेरानला। तर आज माथेरानचा ब्लॉग बघूया। काय नाही बोला, चार तू आलोय कुठे बनव बसते उठल्यावर काय बनवलं मी नाही तेच नाही बनव बसलीस का पप्पा बुक्या करू भेटले ना गावात जायला तर ई रिक्षा चालू असेल बघा, ती 35 रुपये घेते एकाचे, पण नंबर लावायला लागतो तिथे एका सेटचे 35 रुपये। हा, हे आपली साधी रिक्षा फक्त बॅटरीवरती रिक्षा आहेत ना त्या। हा, आता नवीन चालू केलं 15 रिक्षा आहेत फक्त। पॉइंट किती म्हटले? 38। ट्रेन पूर्ण अशी या डोंगराला आपल्याला 5 वेळा क्रॉस होईल। अच्छा, आणि मग त्या कोपऱ्यावरनं आतमध्ये येईल तशी फेर। म्हणजे आपल्याला त्या आपण ज्या स्पॉटला थांबणार आहे त्या स्पॉटवरून आपल्याला फक्त ट्रेन भेटेल एक एक तास? नाही, ई रिक्षा आहे, हँड रिक्षा आहे, घोडा आहे। हा, तुम्हाला पर ट्रेन आहे 1-1 तासाने। हा, त्याच्यानंतर हा रस्ता मोठा झालाय, साईड कॉर्नर वगैरे काय नव्हतं। हे तुम्ही आता जितके पिक्चर मध्ये घोडे बघताय ना, बाहुबली, जोधा अकबर, हा, झाशीची राणी, ते सर्व माथेरानचे घोडे आहेत। अच्छा। आपल्या भारतातला एकच प्लेस असा की ते गाडी अलाउड नाही। हा, हे बरोबर। झिरो पोल्युशन आहे। पहिला जुमापट्टी आहे। हे जुमापट्टी आहे, जो नाव जो दिला ना, ही जी ट्रेन पूर्ण झाली ना, कंप्लीट केली, हा, ती कंप्लीट केल्याच्या नंतर ह्या लोकांनी त्या धनगराला मारला। अच्छा, धनगराला मारल्यावर मग त्याचं पहिलं नाव दिलं इकडे जुमापट्टी। हा, जुमा नावाचा धनगर होता तो। हे जे भूता वगैरेचे सिरियल बघताय ना तुम्ही, हा, ट्रेनचा टायमिंग काय असतो? ट्रेनचं सकाळी 8:50, दुसरी 10:30 खालून 10:30। हा, दोनच असतात? हे बघा, या इथं ते झाडाला बावल्या वगैरे बांधतात ना, ते इथं बांधतात आहे। अच्छा, म्हणजे कसं आहे, तिला 120 लोकांचं फक्त कॅपॅसिटी, एक फर्स्ट क्लास डबा असतो। हा, 6 म्हणजे गाडचा 6 डबे असतात भरपूर। हा, तर एकाला 4 तिकीट देतात त्याच्यामध्ये। अच्छा, रिझर्वेशन अलाउड नाही ना, करंट तिकीटच भेटतं। हा, म्हणजे जाऊनच काढायचं हा, online नाही? ऑनलाईन वगैरे काही नाही, कारण कसं प्रत्येक जण पहिली बुकिंग करायचं ना, हा, तो बाकीचे इकडे यायचे फुल नाही भेटायचे नाही ना, मग ते करंट तिकीट ठेवले इकडे। तिथे एकाला 4 तिकीट, मग त्या हिशोबाने लाईन मध्ये उभा राहायचा। तर फुल झाली तर मग आपल्या टॅक्सीनेच पकडायचे तुम्हाला इकडे। बरोबर। आणि एका तिकीटची प्राइस काय आहे? 75 रुपये खालून वरती याला, आणि वरून जे आता तुम्हाला भेटेल ना, हां, तिचे 45 रुपये एकाचे। हां,
म्हणजे इकडे काय लिमिट नाही, हा इकडे तुम्ही किती बी तिकीट काढू शकता. अच्छा. ही ट्रेन आहे ना, त्या ट्रेनला 115 वर्ष पूर्ण झाली अजून. अच्छा. ही जी ट्रेन इंग्रजांनी नाही काढली, इकडे पारसी होता ना, हा पीर भाई आझम पारसी गोरी होता, त्यांनी काढली. त्यांनी त्या टायमाला 60,000 ट्रेन चालू केली होती. इथून मेन घाट चालू झाला होता. अच्छा. म्हणजे इकडे एवढा मोठा जंगल होता ना, हा का तो प्रत्येकाला एक साप मारायचा 1 रुपया द्यायचा त्या टायमाला. एवढे मोठे मोठे साप होते इकडे. हा जो जॅकी श्रॉफ ऍक्टर आहे ना, हा. हा इथे घोडे आखलायचा रिअल मध्ये, हमाली करायचा इथे अच्छा. ऍक्टर बनायच्या पहिले. कारण मुंबईवरनं तडीपार गेला ना त्याला, त्याच्यानंतर मग त्याला एका माणसाने इकडे घोडा दिला चालवायला. हा तेव्हा तो जॅकी बनला, जग्गूशी जॅकी बनला. मग तेव्हा इकडे तो रेस बिल, हा. मग ते त्याची तकदीर का तो ऍक्टर बनला. हे आता तुम्ही कधी पावसात नाही आले ना इकडे? नाही. पावसात कधी यायचं असेल ना, हा. तर जुलै एंडिंग नंतर ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यामध्ये यायचं इकडे. अच्छा. पूर्ण सीन चेंज होत होतं. धुकं, पाऊस आणि वॉटरफॉल वगैरे. पहिला मोठा वॉटरफॉल आहे इकडं. शनिवार रविवार मध्ये यायचं आहे ना, पब्लिक फुल असते इकडे. नवीनच गाडी होती, तिला सांगितलं काल 200 ट्रॅपल तुम्ही घेऊन जाईल गाडी. तिथे टर्न नाही सरळ केला, पडली आली. तुझा कडा गणपती येतो कुठे? दाखवतो तुम्हाला. इकडून नाही दिसत, तो ट्रेन मधून गेले ना तुम्ही हा. तरच दिसणार तुम्हाला, नाही तर मग चालत जायला लागतं तिकडे. म्हणजे आपण गाडी पार्किंग करणं त्या स्पॉटवर ना, तो आपल्या जवळ आहे की लांब? नाही नाही, लांब आहे. तुम्हाला 5 किलोमीटर चालत जायला लागतं. अच्छा. हे फोर्ट वगैरेला जातात ना, हा. ते त्या तिकडूनच जातात गणपती करून. अच्छा. हा सेकंड स्टेशन आहे वॉटर पाईप. अच्छा. फक्त खायच्या पिशव्या हातात नका ठेव, वरती गेलं ना हा. तर माकडाला येत वरती. हा. धारापूरला तरी कमी आहे, तिकडे लय जास्त आहे. ते मला 22 वर्ष झाले साहेब अच्छा. गाडी चालू. त्या टायमाला फिएटचा फर्स्ट गिअर तुटायचा ना, तर रिवर्सला न्यायला लागायची गाडी. बरं गाड्या कमी ना, 35 गाड्या होत्या फक्त. हे बघा, हे इथं तुमचा कड्याचा गणपतीचा सिम्बॉल दिसेल. अच्छा. इथून सरळ चालत गेले ना, हा. आता बघा ते गणपती दिसतंय ना हा हा हा. इकडून. ट्रेन डोंगराच्या पलीकडून येईल आता. आता हे धुक्यामध्ये बंद झालं नाही, तिथून भीमाशंकरचा डोंगर दिसतो. भीमाशंकर इकडे जवळ आहे इथून का? चालत जातात भीमाशंकर. किती वेळ लागतो? इथून 6 तास लागतात. लय हालत खराब होते. ते प्रायव्हेट वाले येतात ना, हा. त्यांना उचलायला जमत नाही. लय म्हणजे ट्रॅफिक होतं. हे 26 जुलै 2005 ला पाऊस झाला होता ना, हा. सर्व खाली आला होता. 3 टन पूर्ण पडले होते.
बघा तो डोंगर दिसतो ना तिकडे बघा लाईटली व्हिडिओ दिसतोय बघा. हां हां भीमाशंकर. मध्ये बंद झाला क्लिअर व्हायला अजून 12-1 वाजतील ते. असा जॅकेट रुपये असा उभा राहायचा इकडे रुटीला आले तर नाही बाई करत ते. डिक्कीतलं सामान काढायचं का साहेब? नाही नाही डिक्कीत काही नाही. आता आपण माथेरानच्या मेन गेटच्या इथे मेन गेटचे ते पोहोचलो आहे. आपल्याला खालून माथेरानच्या पायथ्यापासून आपल्याला वरती या साहेबांनी आणलेलं आहे. तर त्यांचं नाव आणि त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्हाला जर कधी यायचं झालं तर तुम्ही येऊ शकता, त्यांना कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुम्हाला येथेही त्रास होणार नाही. तर तुमचं नाव आणि सुरेंद्र दादूवाडा उर्फोची मोबाईल नंबर आहे 84 21 61 31 25. आम्हाला इथपर्यंत आणून सोडलं त्याबद्दल थँक्यू. आभार आहे तुमचा.